तुमचं फेसबुक, गुगल, जीमेल, इंस्टाग्राम अकाउंट हॅक होऊ शकतं. जवळपास जगामधले 16 अब्ज लोकांचं पासवर्ड लीक झाल्याची खूप महत्त्वाची माहिती आज मिळालेली आहे. जगातील 30 डेटाबेसमधून 16 अब्ज खाते जे तुमचे Instagramचे असतील, Googleचे असतील, Gmailचे असतील, याच्यातून हे जे काही पासवर्ड्स आहेत ना, हे तुमचे हॅकर्सने चोरलेले आहेत. कोट्यावधी युजरचा डेटा हा लीक झाल्याची भीती आहे. खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि हा तुम्हाला व्हिडिओ बघून घ्या, जेणेकरून तुम्ही येणाऱ्या कुठल्याही धोक्यापासून वाचू शकता. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला जे महत्त्वाचं काम आहे ते ताबडतोब काम करायचं आहे. नमस्कार. बँकिंग, फायनान्स, लोन, इन्व्हेस्टमेंट हे सोपं करून सांगणारं आपलं मराठी YouTube चॅनल आहे. चला पैसा येऊ द्या. याच्यामध्ये आज पहिल्यांदा जे कोणी आलेले आहेत त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. नक्की काय झालंय? जगातील 30 डेटाबेसमधून सुमारे 16 अब्ज लॉगिन क्रेडेन्शियल्स चोरी झाल्याचे उघडकीस आलंय. म्हणजे काय झालेलं आहे, की आपण जेव्हा लॉग इन करतो कुठलंही अकाउंट, त्यावेळेला आपल्याला युजर नेम आणि पासवर्ड टाकत असतो आपण. हे जे काही पासवर्ड्स आहेत, हे पासवर्ड्स चोरीला गेलेले आहेत. कुणीतरी लीक केलेत, कुठून तरी हॅक केलेले आहेत पासवर्ड सगळे. हे गेली 2-3 दिवस झालं याच्याबद्दल माहिती सगळीकडे यायला सुरुवात झालेली आहे. हे पासवर्ड्सचा वापर करून लोक आता याच्यामध्ये आपल्याला धोका देऊ शकतात. वेगवेगळे फसवणुकीचे गुन्हे होऊ शकतात. कोणते पासवर्ड चोरलेत? तर आपण काय काय वापरतो सोशल मीडियामध्ये? तर फेसबुक वापरतो आपण Instagram वापरतो, त्याच्यात आपण Gmail वापरतो. अजून आपण काही वेगळे याच्यामध्ये सोशल मीडियाचे जे काही आपण टूल्स वापरतो, त्यातले मॅक्सिमम पासवर्ड्स हे चोरीला गेलेले आहेत. आणि इतिहासातील आत्तापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी चोरी आहे ही. आता हे पासवर्ड्स घेऊन हे लोक करतात काय? हा जो डेटा आहे ना, हा चोरलेला जो डेटा आहे त्याने, हा फ्रेश चोरलेला डेटा आहे. म्हणजे आता आपले जे रिसेंट पासवर्ड्स आहेत, हे त्या हॅकरच्या हाती लागलेले आहेत. आता याचा मेन त्यांचा उद्देश असतो ऑनलाईन गुन्हेगारीसाठी याचा वापर केला जातो. म्हणजे एखादी ओळख चोरणे, आपले काही महत्त्वाचा डेटा असतो, तो जेव्हा त्यांच्याकडे जातो, त्यावेळी आपल्याला माहिती नसताना आपल्या Gmailमध्ये ते एंटर करू शकतात. आपल्याला माहिती नसताना आपल्या Facebookमध्ये, Instagramमध्ये ते एंटर करू शकतात आणि कोणत्याही गोष्टी आपण ज्या लॉक करून ठेवलेल्या आहेत, त्या डायरेक्ट ते वापरू शकतात. त्याच्यामध्ये कुठलेही महत्त्वाची डिटेल्स असतील, फोटोग्राफ्स असतील, हा सगळा डेटा ते त्या पाहू शकतील आणि त्याचा वापर नक्कीच सायबर गुन्हेगारीसाठी केला जातो. एखाद्याला ब्लॅकमेल करण्यासाठी केला जातो, एखाद्याच्या अकाउंटमधनं पैसे हॅक करण्यासाठी केला जाऊ शकतो. मग आता यावर उपाय काय करायचा? सोपा उपाय आहे तुम्हाला. सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं आहे. माझा व्हिडिओ बघितल्यानंतर सगळ्यात अगोदर तुमचे जेवढे सोशल मीडियावर अकाउंट आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये Instagram असेल, तुमचं Facebook असेल, त्याच्यानंतर तुमचे Gmails असतील, त्याच्यानंतर तुम्ही शेअर मार्केट वगैरे अजून कुठे-कुठे इन्व्हेस्टमेंट करत असाल त्याचा डेटा असेल, तुम्ही कुठले बँकिंग ॲप्स वापरत असतील, तर ते बँकिंग ॲप्स असतील, तुमचे फोनपे असेल, जीपे असेल, या सगळ्याचे तुमचे पिन असतील आणि तुमचे जे पासवर्ड्स असतील, लॉगिन पासवर्ड ताबडतोब चेंज करून टाका. आणि एक लक्षात घ्या, हे दरवेळी असं होणारच आहे. याला कुठलाही पर्मनंट उपाय नसतो. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, दर 1 किंवा 2 महिन्यांनी हे पासवर्ड तुम्ही चेंज करत राहा. पासवर्ड तुम्ही जर चेंज करत राहिला तर खूप सोपं आहे. याच्या पलीकडे अजून काही ऑप्शन्स आलेत. जसे की टू फॅक्टर ऑथेंटिकेशन असं म्हणतात. जे Gmailला आहे किंवा तुमच्या Facebookला आहे, बऱ्याच गोष्टींना टू फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजे नुसतं आपण त्यांच्याकडे फक्त आपला जरी युजर पासवर्ड गेला, तरीही टू फॅक्टर ऑथेंटिकेशन जर आपण ऑन केलं असेल आपल्या अकाउंटचं, तर ते आपल्या अकाउंटमध्ये एंट्री करू शकत नाही. टू फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजे काय? तर युजर आयडी पासवर्ड आपण टाकतो, जो आपण तो सेव्ह केलाय तो. म्हणजे आपल्याकडे जो माहिती आहे तो. आणि त्याच्यानंतर काय होतं, की आपल्या मोबाईलला जो मोबाईल नंबर आपण कनेक्ट केला असतो, त्याच्यावर ओटीपी येतो. आणि मग युजर आयडीला जर आपल्याला त्याच्यामध्ये आज जायचं असेल, युजरला लॉग इन करायचं असेल, तर आपल्याला पासवर्ड पण लागेल आणि सोबत आपल्या मोबाईलवर जो ओटीपी येतो, तो ओटीपीची सुद्धा एंट्री करावी लागते. त्याच्यानंतरच आपण त्याच्यामध्ये आत एंटर करू शकतो. उद्या जर समजा अजून अशा प्रकारचा काय अटॅक झाला आणि आपले युजर पासवर्ड जरी चोरीला गेले,
तरी तो व्यक्ती आपल्या लॉग इन करू शकत नाही सोशल मीडियामध्ये. कारण त्याला ओटीपी यावं लागेल. मोबाईल तर आपल्या हातात आहे. ओटीपी आपण दुसऱ्या कोणाला सांगणार नाहीये. त्याच्यामुळे ओटीपी आणि ज्याला टू फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणतात. ओटीपी वाला हे टू फॅक्टर ऑथेंटिकेशन आणि युजर तुमचं लॉग इन पासवर्ड हे दोन्ही ऑप्शन्स तुमच्या सर्व अकाउंटला करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला फ्युचरमध्ये कोणताही त्रास होणार नाही. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि जे कोणी पहिल्यांदा आलेले आहेत आमच्या चॅनलवर त्यांनी प्लीज खाली जे सबस्क्राईब बटन दिलेलं आहे त्या सबस्क्राईब बटनवर जाऊन बेल आयकॉनवर क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.